सोलापुरात सजग सोलापूरकरांनी एकत्रित येत काँग्रेस जनता पार्टीचे समर्थन करत एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच संपूर्ण भारतात सीजेपी समर्थकांनी जल्लोष साजरा केला। सोलापुरात देखील सीजेपी समर्थकांनी पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड करून झेनजीचे समर्थन केले आणि अभिनंदन केले। भारताच्या तरुणाईने करून दाखवले आणि संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, हुकुमशाही करणाऱ्या सरकारला पहिला झटका लागला आहे। हे आंदोलन इथंच थांबू नये, लोकशाही टिकवण्यासाठी मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागे मोदी आणि अमित शहा यांचा एक मोठा राजकीय षडयंत्र आहे, कारण झेनजी समोर आपले काही चालणार नाही आणि संपूर्ण सरकार पाडली जाऊ शकते। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत आंदोलन स्थगित करण्याचा कट मोदी आणि अमित शहा यांनी रचला आहे। गेल्या महिन्यापासून सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके यांनी जे आंदोलन पेटलं, जे दिल्लीमध्ये जे जंतर मंतर उपोषण केलं, आंदोलन केलं आणि त्याचाच वणवा संबंध भारतामध्ये पेटला। खऱ्या अर्थानं आजचा जो राजीनामा आहे तो फक्त एका मंत्र्याचा नसून एक या सत्तेला, याच्या मस्तीला एक विद्यार्थ्यांनी मारलेला तमाचा चपराक आहे। खऱ्या अर्थानं आजच्या या आंदोलनाचं यश या ठिकाणी असणारे सर्व विद्यार्थी संघटना असतील, सर्व पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे, हो हे तर फक्त झाकी आहे, ही तर सुरुवात आहे, ट्रेलर आहे। ह्याच्या पुढं जर कुठलाही मंत्री असू द्या किंवा कोणी असू द्या, ज्या ज्या ठिकाणी हे होईल, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सोलापुरामध्ये ठिणगी पेटलेली आहे आणि नक्कीच जे काही भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विषय आणि खऱ्या अर्थानं या पुढे देखील मनुवादाला आम्ही या ठिकाणी एकत्रित आम्ही आंदोलन दाखवून दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना दाखवून दिलेलं आहे। खरंच भारतीय संविधानामुळे हे नेते लोक आहेत आणि जर त्यांचा जर अहंकार येत असेल की सत्तेत आम्ही आलोय आणि आमचं काय करू शकत नाही, तर लोकशाहीमध्ये जे आंदोलन दिलंय, आंदोलनकर्त्याने सत्तेवर आलेले माणसं सुद्धा घरी बसवायची ताकद या संविधानामध्ये आहे आणि या युवकांनी दाखवून दिलेलं आहे। परंतु आज या ठिकाणी मला अजून एक असं सांगावं असं वाटतंय की जे आंदोलन करताना जे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं प्राण गेलं, एवढी नोबत देण्यापेक्षा, एवढं तीव्रता वाढण्यापेक्षा त्यावेळी जर त्यांनी त्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिला असता तर कदाचित हे सर्व बलिदान गेलं नसतं। सर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, तुम्ही जल्लोष साजरा करताय खाऊ वाटप करून, काय सांगा? हे बघा, 12 वर्षामधले ही सर्वात मोठी क्रांती आहे। ती क्रांती म्हणजे झेनजीची ताकद काय, गेली 2014 पासून म्हणजे गेली 12 वर्ष या सरकारला, या मोदी सरकारला जो अहंकार होता, आतापर्यंत त्यांनी एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नव्हता। ज्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले त्या त्यांनी राजकारण करून दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु ते म्हणतात ना, अहंकाराचा फुगा मोठा असतो आणि त्या फुग्याला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने टाचणी दिली। विचार करा, या आंदोलनाचं सर्वात मोठं यश हे आहे की त्याला कुठला चेहरा नव्हता, फक्त देशातला तरुण जो या मोदी सरकारला, त्याच्या भरकटलेला तरुण जो भ्रष्टाचार झालेला आहे, गेली 7-8 वर्ष झालं, मग नीटचा पेपर असू द्या, सीईटीचा पेपर असू द्या, सीबीएसचा पेपर असू द्या, टीईटीचा पेपर असू द्या किंवा कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या, शासकीय नोकऱ्या, यातून हा तरुण बेरोजगार झालेला आहे। त्याचीही व्यथा साहेब, आजचं जे धर्मेंद्र प्रधानचं जे आंदोलन आहे, हे देशाच्या युवकांच्या मनातल्या भावना आहेत। ज्याप्रमाणे एखाद्या सत्तेचा अंत होत असतो, अंत होताना काय असतं, आपण श्राद्ध अंतयात्रा काढतो, काय करतो, मडकं असतं, त्या मडक्याला पहिलं भोप या झेनजीच्या क्रांतिकारी आंदोलन पडलेलं आहे आणि भविष्यात एकदा गळती लागलेली आहे। आता प्रधान झाले, उद्या शहा जाईल आणि 2029ला मोदी जाईल, एवढं। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।